त्यामध्ये काही चुकीचं नाही। आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या, नवीन योजना आणल्या, त्याचं पुनर्विलोकन केलं आणि यात काही चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही। त्याच्यामुळे माझे हात जोडून समोरच्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका। ज्या राज्याच्या हिताच्या, समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं, किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही। हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, आम्ही हे चांगलं केलं, आमचंच खरं असं सरदोपट उत्तर मी अर्थमंत्री म्हणून अजिबात त्या ठिकाणी देणार नाही। त्यापेक्षा अर्थसंकल्पामागील मुख्य विचार सांगण्याचा अध्यक्ष महोदय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे। आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक लक्ष्य ठरवलेलं आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीत जाऊन त्या ठिकाणी बसलेला असेल। महाराष्ट्र विशेष करून मुंबई आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून सिंहाचा वाटा राहिलेला हा देशाने पाहिलेला आहे। त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले जे